नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयी YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोळ्याच्या सणाच्या वेळेस जी काही अमावस्येची रात्र असते ती झाल्यानंतर आपल्याला कोणती फवारणी घ्यायची आहे, त्याचबरोबर ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे। तेव्हा या अमावस्याबद्दल अमावस्येच्या रात्री कोणती फवारणी घ्यायची याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तेव्हा जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच येत राहतील। शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, पोळ्याची अमावस्या झाल्यानंतर आपणाला जी फवारणी घ्यायची आहे ती आपल्या कपाशीसाठी अतिशय महत्त्वाची असते। तो जर फवारा चुकला तर निश्चितच तुमच्या कपाशी पिकामध्ये बोंडअळीचा अटॅक वाढू शकतो आणि बोंडअळीचा अटॅक वाढला तर निश्चितच तुमच्या उत्पादनात बरीच मोठी घट येत असते। आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा हे आपण जाणून घेणार आहोत। तर जर तुमच्या कपाशी पिकावरती रसशोषक किडीचा अटॅक झालेला असेल, जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी, अशा जर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढला असेल तर तुम्ही अशा वेळेस UPL कंपनीचं अपाचे किंवा गार्डा केमिकलचं पोलीस वापरू शकता। पोलीसचं प्रमाण घ्यायचं आहे 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप। यामुळे निश्चितच रसशोषक किडीचं नियंत्रण होईल आणि तुमचं कपाशीचं पीक सुरक्षित राहील। शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपणाला अमावस्येची रात्र झाल्यानंतर म्हणजे पोळ्याचा सण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपणाला प्रोफेक्स सुपर मिक्स करून याच्यामध्ये मारायचं आहे। आता प्रोफेक्स सुपरच का मारायचं, तर शेतकरी मित्रांनो, प्रोफेक्स सुपर हे एक अळीनाशक आणि अंडीनाशक म्हणून चांगलं कार्य करतं। त्याच्यामुळे आपल्याला याची फवारणी घ्यायची आहे की जेणेकरून अमावस्येच्या रात्रीनंतर जे काही पतंग पानावरती अंडे घालत असतात ते अंडी नष्ट व्हावीत आणि तुमच्या कपाशी पिकावरती बोंडअळीचा अटॅक वाढू नये, आणि म्हणून आपल्याला प्रोफेक्स सुपर मारायचं आहे। प्रोफेक्स सुपरचं प्रमाण घ्यायचं आहे 30 मिली प्रति 15 लिटर पंप। शेतकरी मित्रांनो, प्रोफेक्स सुपर हे अतिशय पॉवरफुल असं औषध आहे, ते तुम्ही निश्चितच वापरा। त्याचबरोबर एखादं बुरशीनाशक वापरू शकता। आणि जर तुमची खूप कपाशी पिकाची हाईट वाढली असेल तर तुम्ही एखादं PGR जसे की चमत्कार किंवा लिओसिन वापरू शकता। त्याचबरोबर 05234 चा वापर करू शकता की जेणेकरून तुमच्या बोंडाची साईज होईल। अशा पद्धतीने तुम्हाला ही फवारणीचं नियोजन करायचे। शेतकरी मित्रांनो, या अमावस्येच्या वेळेस ही फवारणी अजिबात चुकू नका, जेणेकरून तुमचं पीक बोंडअळीपासून सुरक्षित राहील। आणि म्हणून तुम्ही या अमावस्येच्या नंतर जर ही फवारणी केली तर मला निश्चितच आपल्या कमेंटमध्ये कळवा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। धन्यवाद।